घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त मात्र आता टर्निंग पॉइंट आलेला आहे। ऐश्वर्याने बरोबर नाटक करत शर्वरीला आपल्या जाळ्यात ओढत मात्र आता दोघी जणी उपोषणाला बसलेल्या आहेत। पण दोघी जणी जरी उपोषणाला बसल्या असल्या तरी हा सुद्धा प्लॅन इकडे जानकीचाच आहे। उपोषणाला बसलेल्या मात्र आता इकडे शर्वरीला या सगळ्यामधून ट्रॅप करत मात्र आता तिच्याच कडून तिची सगळी माहिती आता काढून घेणं हे सगळं करायचं आहे। ते म्हणजे ऐश्वर्या आणि आता जानकीला। आणि या ट्रॅप मध्ये अशा पद्धतीने काहीतरी शर्वरी अडकले की तिचा मोबाईल मात्र आता ऐश्वर्याने काढून घेत असं काही सत्याचा महाभयंकर उलगडा मात्र आता प्रेक्षकांनो केलेला आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता ती बरोबर रीतीने अडकलेली आहे आणि स्वतःचेच कच्चे चिठ्ठे एका मोबाईलच्या मुळे आता समोर आलेले आहेत। नक्की काय घडलंय, कसं घडलंय, सविस्तर इकडे शर्वरी सांगायला लागते, तुझ्या लक्षात येतंय का? आता तरी तुला इकडे पटतंय का की या सगळ्यामध्ये मी जे काही सांगते ते बरोबर आहे? म्हणजे आता ऐश्वर्या आपल्याच बाजूने आहे। यावरती मात्र आता तो म्हणतोय, तुला पटलं ना? तसंही तुला मी काही बोललो तरी कुठे काय पटतंय? यावरती ती म्हणते, तसं नाही, आता जे काही तिने भांडण उकरून काढलंय ना आणि या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की आता ती जिंकलेली आहे आणि मुळातच मात्र आता इकडे वाटण्या सुद्धा होतील। यावरती तो म्हणतो, आणि नाही झालं तर? यावरती ती सांगते, मी उपोषणाला बसेल। तितक्यात तिकडे ऐश्वर्या शर्वरीला सांगायला लागते, ठीक आहे, उपोषणाला बसण्याचा मार्ग आता मला सुद्धा आवडलेला आहे। काहीही झालं तरी या वेळेला मात्र आता मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणार नाहीये। हार न मानता माझे आता जे काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जोपर्यंत मी आता तिच्या ताब्यातून माझ्या ताब्यात घेत नाहीये मी गप्पच बसणार नाहीये। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागते, पण उपोषण केल्यावरती आपल्याला काय परिणाम? आणि त्यावेळेला मात्र आता ती म्हणते, काय होणार आहे? घरातले कोणी आपल्याला काही होऊ देणार आहेत का? दोघी जणी बसल्यावरती मात्र आता इकडे स्वतः सारंग सुद्धा गप्प बसणार नाहीयेत। तुम्ही उपोषणाला बसल्यावरती आई सुद्धा गप्प बसणार नाहीयेत आणि त्यानंतर मात्र आता जानकीचं काहीच चालणार नाहीये। ही गोष्ट तुला आता शर्वरी समजते का? यावरती शर्वरी म्हणते, बरोबर आहे, मला ऐश्वर्याचं सगळं म्हणणं पटलेलं आहे। ऐश्वर्या जे काही बोलते ते आता परफेक्ट आहे। यावरती मात्र आता इकडे का कुणास ठाऊक पण विश्वास बसत नाहीये, तो म्हणजे राहुलला। आणि राहुल म्हणतोय, मला तुमच्या दोघींचं हे बोलणं पटत नाहीये। आणि त्यावरती मात्र आता इकडे ती सांगायला लागते, खरं सांगायचं तर शर्वरी, काय ह्याच्यासोबत तू आता लग्न केलेस? याला जरा रिस्क घ्यायला नको आहे? तू आणि मी आपण सेम आहोत, आपण आता रिस्क घेऊन या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे प्रॉपर्टीसाठी करतोय, पण याला मात्र आयती प्रॉपर्टी फक्त आता हवी आहे। यावरती तो म्हणतो, ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल। त्यावरती शर्वरीला मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, बरा नमुना तू आता शोधलेला आहेस। यावरती शर्वरी म्हणते, ऐश्वर्या अगं जाऊ दे ना। आणि ऐश्वर्या मात्र आता गप्प काही बसायला तयार नाही झालं, पण या दोघींचं प्लॅनिंग झालेलं आहे। बरं, तो इकडे आता आपण पाहतोय की ऐश्वर्याने पुन्हा आता ट्रॅक केलेला आहे की काहीही झालं तरी प्रॉपर्टीसाठी। पण त्याच वेळी आपण पाहतोय की आता अवंतिका म्हणते, वहिनी अहो मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आपल्या बाजूनी आहे की नाहीये। जानकी सांगते, हे बघ, तिच्यावरती डाऊट घेऊ नकोस, काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्या आपल्याच बाजूने आहे। आणि त्यावरती मात्र आता अवंतिका इकडे सांगायला लागते की खरं सांगू का, तर मी आता एक गोष्ट तुम्हाला सांगते, काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये मात्र आता तिच्या बोलण्याला भुलूया नको। यावरती ती म्हणते, पण असं का तुला वाटतंय? आणि यावरती मात्र आता लगेचच ती सांगायला लागते, कारण या सगळ्यामध्ये मात्र आता ती जे काही करतेय ना या गोष्टी मात्र आता मला समजण्याच्या पलीकडच्या आहेत। यावरती जानकी म्हणते, हे बघ, शांत बस, शांत बसून जे काही आपल्याला करता येईल ते करूया। मी तिला सांगितले की उपोषणाला बसायचं आणि त्याच वेळेला शर्वरीला असं काहीतरी पाण्यामध्ये टाकून द्यायचं की शर्वरी मात्र आता बेशुद्ध पडली पाहिजे। शर्वरी बेशुद्ध पडून आता तिचा मोबाईल आपण हातात घ्यायचा आहे। एकदा का तिचा मोबाईल आपल्या हातामध्ये आला ना की त्यानंतर मात्र आता आपल्या समोर म्हणजे तिच्या समोर काहीच उरणार नाहीये, सगळी माहिती आपल्याकडे येईल। अवंतिका म्हणते, ठीक आहे, बघूया। आता ही खरी कसोटी असणार आहे ऐश्वर्याची। ऐश्वर्या आपल्या बाजूने असेल तर ती मोबाईल तुमच्या ताब्यात देईल, नसेल तर मात्र गडबड असेल। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पुढचं प्लॅनिंग सुरू झालेलं आहे। ज्या वेळेला त्यांचं आता प्लॅनिंग सुरू झाले मग आता शर्वरी आणि इकडे ऐश्वर्या दोघी जणी पुन्हा एकदा तुटून पडलेल्या आहेत, त्या म्हणजे जानकीवरती। आणि जानकीला मात्र आता इकडे शर्वरी सांगायला लागते, ते काही नाहीये,
मला ऐश्वर्या आणि मी आम्हाला दोघींना आमची आता प्रॉपर्टी हवी आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये काहीही झालं तरी सुद्धा ही प्रॉपर्टी जोपर्यंत आमच्या नावावरती होत नाही आम्ही गप्प बसणार नाही. आणि त्यावरती मात्र आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते, हो दादा मला तुझ्याशीच बोलायचं आहे. नानांचं नाटक आता करणं तुम्ही बास करा. नानांनी हे केलं, नानांनी ते केलं, हे आता आम्ही काही ऐकून घेणार नाही आहोत. काहीही झालं तरी सुद्धा आम्हाला या सगळ्यामध्ये लवकरात लवकर आता आमची प्रॉपर्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो, हे बघ प्रॉपर्टी जी काही आहे ती सगळी जानकीच्या ताब्यामध्ये आहे आणि त्यामुळे मी आता या सगळ्यामध्ये काहीच बोलू शकत नाहीये. आणि त्यावरती ऐश्वर्या म्हणते, बरोबर आहे, म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करायचं, असंच आता तुझ्या डोक्यात चाललंय ना. जानकीवरती नाव टाकायचं, इकडे जानकी तुझ्यावरती नाव टाकणार आणि तुम्ही दोघं जण आम्हाला मूर्ख बनवणार, हे काही चालणार नाहीये. यावरती मात्र आता सुमित्रा सुद्धा तयार झाले आणि सुमित्रा सांगते, ठीक आहे जानकी, अगं तू देऊन टाक ना, सगळ्यांच्या वाटण्या करून टाक. तसंही तुला जर का प्रॉपर्टीची हावच नाहीये तर आता ही प्रॉपर्टी ठेवून जर का भांडणं होणार असतील तर ती भांडणं आपण आता का बरं करायची. म्हणून मला असं वाटते की तू आता ती प्रॉपर्टी त्याच्या वाटण्या करून टाकाव्या. जानकी म्हणायला लागते, आई अहो काय बोलताय, नानांचा शब्द. ती सांगते, ठीक आहे नानांचा शब्द आता सोडून दे आणि मी जे काही तुला आता सांगते ते कर. असं म्हटल्यावरती जानकीच्या पुढे आता काहीच पर्याय राहिला नाहीये. ऋषिकेश म्हणतो, नाही आई, मी हे सगळं होऊ देणार नाहीये. तू कितीही काहीही बोललीस ना तरी सुद्धा जानकीचं म्हणणं मला पटतंय की या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण आता नानांना दिलेलं वचन काही मोडू शकत नाही आहोत. आणि त्यावरती मात्र आता ह्या दोघी जणी असं ऋषिकेश म्हटल्यावरती उपोषणाला बसल्यात. आणि त्याच वेळेला मात्र आता ऐश्वर्या सांगायला लागते, ठीक आहे, तुम्ही जर का आम्हाला प्रॉपर्टी देत नसाल तर आम्ही दोघी जणी उपोषणाला बसतोय. आता मात्र इकडे शर्वरी आणि ऐश्वर्या उपोषणाला बसले. जानकीकडे शर्वरी बघते आणि ऐश्वर्या सुद्धा जानकीकडे बघते, तिला डोळा मारते. जानकीला मात्र आता समजलेलं आहे की ऐश्वर्याने तिचं नाटक सुरू केलंय. आता आपल्याला आपलं पुढचं नाटक आता सुरू करायचं आहे. आणि जानकी सांगते, ठीक आहे काहीही करा, पण आता तुम्ही या सगळ्यामध्ये कितीही काही बोललात तरी सुद्धा उपोषण करा आणि काही करा, तुम्हाला प्रॉपर्टी मिळणार नाही. बरं त्याच वेळ सगळ्यांच्या समोर जानकी आता सांगायला लागते, एक काम कर अवंतिका, त्यांच्यासाठी पाणी नेऊन ठेव. उद्या जर का काही कमी जास्त झालं तर आता मला या सगळ्यामध्ये कोणताही माझ्यावरती आरोप नको आहे की जानकीने असं केलं, जानकीमुळे यांना काही झालं, त्यामुळे पाण्याचा जग नेऊन ठेव. असं म्हणत जानकीने मात्र ह्या पाण्याचा जग नेऊन ठेवलेला आहे. आणि इथेच आता खेळी सुरू झालेली आहे. जानकी ऐश्वर्याला इशारा करते की हे पाणी तू पिऊ नकोस. आणि आता ऐश्वर्याला तो इशारा समजलेला आहे. ते पाणी मुद्दामच शर्वरीसाठी ठेवलेलं आहे. आता ह्या दोघी जणी उपोषणाला बसल्यावरती शर्वरी मात्र म्हणायला लागले, ऐश्वर्या इथपर्यंत तर आता उपोषणाचा विषय आपण आणलाय, पण पुढे काय, पुढे या सगळ्यामध्ये मात्र आता किती दिवस हे सगळं चालणार. कारण एकंदर जानकीचं लक्षण बघता मला नाही वाटत ती आपल्याला लवकरात लवकर प्रॉपर्टी देईल. यावरती ऐश्वर्या म्हणते, इतक्यात घाबरलीस, जरा तरी सहज. आणि त्याच वेळेला ती सांगते, सध्या तिने पाणी तर दिलंय, पाणी तर पिऊन घेऊया की. असं म्हणत ऐश्वर्या ते पाणी स्वतः आता पित नाही, पण ते पाणी प्यायला देते, ते म्हणजे शर्वरीला. आणि इथे शर्वरी गडबडले. थोड्याच वेळात जानकी आणि आता इकडे अवंतिका आलेली असताना शर्वरी मात्र झोपून पडलेली आहे. आणि त्याच वेळेला ऐश्वर्या तिचा मोबाईल घेते जानकी आणि त्यांच्या हातात देते आणि सांगायला लागते, जानकी हे घे, ह्याच्यामध्ये जे काही आहे ना ते आता सगळं आपल्या महत्वाचं आहे. असं म्हणत तिने आता जानकीच्या हातात मोबाईल दिलाय. अवंतिका सांगायला लागते, ऐश्वर्या खरं तर मला कालपासून तुझ्यावरती डाऊट आहे. तू जे काही करतेस ना त्या सगळ्यावरती डाऊट होता, तू हे जे काही वागत होतीस त्यावरती पण डाऊट होता, पण आज तू क्लिअर केलेस की नाही ऐश्वर्या तू खरी आहेस. ऐश्वर्या म्हणते, अवंतिका अगं माझी ऍक्टिंगच तशी होती की तुला हे वाटणं साहजिक होतं, पण आता तरी माझ्यावरती विश्वास बसलाय ना. ऐश्वर्या अवंतिका हो म्हणते आणि मोबाईल मध्ये असलेले सगळे पुरावे काढून घेत मात्र आता या दोघींनी धमाका केलेला आहे. आता याच पुराव्यांच्या आधारे शर्वरीने 2 खून केलेत, हे आता ऐश्वर्या जानकी अवंतिका सिद्ध कसे करणार, येणाऱ्या भागात सगळं